राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सोलापूर दौऱ्याला राजकीय रंग चढला। शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधत संघटनात्मक बळकटीवर भर दिला। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले। प्रसार माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली। पक्षाची दिशा, धोरणे आणि संघटन वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी ठामपणे आपले मत व्यक्त केले। दरम्यान अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। कायद्यापुढे सर्व समान आहेत, संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला। प्रमुख कार्यकर्त्यांना भेटावे या हेतूने इथे उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, माझे सर्व प्रमुख सहकारी, जिल्ह्यातील इतर अन्य पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू आणि सहकारी मित्रांनो, आणि सोलापूरच्या दौऱ्यावरती आला असतानाच पक्ष कार्यालयाला भेट द्यावी एक उत्तम मदतीने कार्यालय आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, संतोषबाईंनी, जुबेरबाईंनी आमच्या सर्व सहकार्याने उभं केलं। उद्यानाच्या निमित्ताने राज्याचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री आदरणीय दादाही आले होते, त्यांच्याशिवाय मी आलो होतो। अशा वेळेला एका बाजूला तीर्थक्षेत्र ठिकाणी जावं, नतमस्तक व्हावं, कार्यकर्त्यांना भेटावं आणि मग पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन बारामतीला जावं या हेतूने झालं। आज काही विशेष संवाद करायचं नाही, कारण सकाळीच आमच्या काही पत्रकार मित्रांशी माझी भेट झाली। काही तुळजाभवानीकडे ही प्रार्थना केली की वातावरण बदलामुळे अनेक वेळेला राज्याचा बळीराजा संकटात येतो। दादा असताना नेहमीच बळीराजाला मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वतः दादा अर्थमंत्री यांना तरी करत आले। आताही काल परवा खूप अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे रब्बीच्या पिकाचं नुकसान झालं। कोकणातील आंबा, काजू या फलोत्पादनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ती आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली। महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर उद्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी पोटनिवडणुकीचा अर्ज त्या ठिकाणी भरणार आहे। सर्वच राजकीय पक्षांना आम्ही विनंती करतो की दादांसारखं एक दिलदार, पुरोगामी विचाराचं, महाराष्ट्राला गतिमान करण्याचं 40 वर्ष ज्या नगरीवर सेवा केली, त्या नेतृत्वाच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर ती त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे, ही बिनविरोध करावी अशी विनंती आम्ही सारेजणच सर्व राजकीय पक्षांना त्या ठिकाणी करतो। यामध्ये प्रामुख्याने महायुती असल्यामुळे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळे राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या दोन्ही पक्षाचा पाठबळ, दोन्ही नेत्यांचं पाठबळ आहेच, पण प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे ही जागा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची त्या ठिकाणी होती। मी सकाळी उल्लेख केला, आता पुन्हा निवृत्ती करतो की खासदार सुप्रियाताईंनी या बैठकीमध्ये घोषणा केली की साहेबांच्या पक्षाचा कोणी उमेदवार राहणार नाही, म्हणून मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ताईंचे आभार मानले, साहेबांचे आभार मानले। उद्धवजींच्या जवळ संपर्क आमच्या प्रमुख नेत्यांचा झाला। उद्धवजींनीसुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये बहिणीला पाठबळ देण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलं। काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मनामध्ये काय शंका असेल तर मी असेल, प्रभुभाई असतील, मी सारेजण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांच्या जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। केरळच्या प्रचाराच्या दौऱ्यात ते असल्यामुळे माझंही काय बोलणं होऊ शकलं नाही, प्रभुभाईचं नाही, पण संध्याकाळपर्यंत आमचं नक्की त्या ठिकाणी बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करू की
महाविकास आघाडीमध्ये जागा ही साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी तर पाठिंबा दिलेलाच आहे. पण आपण त्या बाबतीमध्ये जे काही राज्य पातळीवरचे नेते मत व्यक्त करताना दिसतात की काँग्रेस उमेदवार देईल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे विनंती त्यानिमित्ताने करणार आहोत. मला विश्वास आहे की दादांचं अतुलनीय कार्य लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष या संदर्भामधला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील असा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला विश्वास त्या ठिकाणी त्या निमित्ताने वाटतो. उद्या आमचे सर्व मंत्री, आमचे सर्व नेते, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पक्षाचे सगळे प्रमुख सहकारी बारामतीला येणार आहेत. आम्ही 12:30 ते 2च्या दरम्यान नामनिर्देशनपत्र त्या ठिकाणी महिन्याचे दाखल करणार आहोत. आणि मग पुढील उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या किती अर्ज येतात, कोणा राजकीय पक्षाचे आहेत, काही अपक्ष आहेत, तर त्याची नेमकी माहिती उद्या दुपारी 3 वाजता मिळेल. त्यानंतर मग आमचे प्रयत्न त्या संदर्भामध्ये काय असतात ते सुरू राहील. आणि अगदीच निवडणूक अटळ झाली तर राज्यात सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने बहिणी दादांची पुण्याळी आहेच. दादांनी बारामतीकरांची केलेली 40 वर्षाची अथंग अविरत सेवा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली. आपल्यापैकी सर्वांना ज्ञात असेल, आठवत असेल तर दादांचं अटक झाला त्या दिवशी मुख्यमंत्री त्यावेळेला आले ते बारामतीमध्ये. तिथे त्यांनी शेळ्यांची चौकशी घोषणा केली. त्या दिवशी विमानतळाला भेट देताना लाईव्ह या करायचे केंद्रीय मंत्री ते आणि तुमच्याकडे बोलवले. त्यांनीही केंद्र सरकारच्या अशा पद्धतीची विमानाकराची तपास करण्याची स्वायत्त संस्था आहे, त्याच्यामार्फत त्यांनी चौकशी त्या ठिकाणी घोषित केली. त्यामुळे त्यानंतर काही जयंतकांनी तुम्ही सत्तर काही अभिमाई ही स्वतः केंद्रस्थानी दुसऱ्यापासून दुसरीकडे आम्ही पर्यंत बोलायला भेटतो. ती काही चौकशी पाहली. एक प्रकारे आवाज मला त्याच्या बाबतीत आम्ही बिलकुल आम्हाला ते मान्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी आताच्या या अपराधाच्या संदर्भामध्ये माहिती घेऊन पत्रकार परिषदेच्या मार्फत जे काय मांडणं असेल, इतरांनी वेगवेगळ्या प्रकारे मांडणं असेल, त्याची सुद्धा त्या चौकशीच्या तपासाच्या दिशेमध्ये घेतला जावा आणि त्यांनी व्यक्त केलेल्या बाबींसह तपास लवकरात लवकर व्हावा. आणि हा तपास आता निकष राज्यातील नवीन